नमस्कार मित्रांनो, नवीन घर म्हणजे फक्त विटा आणि सिमेंट नाही, ते आपल्या स्वप्नाचं, आनंदाचं आणि भविष्यातील सुखाचं घर असतं. पण तुम्हाला माहिती आहे का, चुकीच्या पद्धतीने गृहप्रवेश केल्यास घरात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वास्तुपूजा ही फक्त एक परंपरा नाही, तर घरातील प्रत्येक कोपऱ्यातील ऊर्जा संतुलित करण्याची एक पवित्र प्रक्रिया आहे. वास्तुपूजेमध्ये आपण वास्तुदेवता आणि पंचतत्व म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश यांना संतुलित करण्याचा प्रयत्न करतो. असं मानलं जाते की योग्य पद्धतीने वास्तुपूजा केल्यास घरात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी कायम राहते. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गृहप्रवेश कधी करावा, कोणत्या दिवशी टाळावा, संपूर्ण पूजाविधी आणि काही महत्त्वाच्या चुका ज्या तुम्ही टाळायलाच हव्यात. चला तर मग सुरुवात करूयात. मित्रांनो, वास्तुपूजेमध्ये घराच्या प्रत्येक दिशेला विशेष महत्त्व असतं. जसं की ईशान्य कोपरा देवघरासाठी, आग्नेय कोपरा किचनसाठी आणि नैऋत्य स्थिरतेसाठी महत्त्वाचा मानला जातो. यामुळे घरात ऊर्जा योग्य प्रकारे प्रवाहित होते. गृहप्रवेश नेहमी शुभ मुहूर्तातच करावा असे म्हटले जाते. तर गृहप्रवेश करण्याची योग्य मुहूर्त कोणता तुम्हाला आता महिना मी सांगते. तर शुभ महिने आहेत माघ, फाल्गुन, वैशाख आणि ज्येष्ठ. टाळायचे महिने कोणते आहेत ते पण आपण पाहून घेऊयात. आषाढ, श्रावण आणि भाद्रपद हे महिने टाळायचे आहेत. शुभ दिवस सोमवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार. टाळायचे दिवस अमावस्या, ग्रहण, रविवारी पण बरेच जण टाळतात. तसे तुम्ही तुमच्या तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकतात किंवा भटजीला पण विचारू शकतात. शक्य असल्यास पंडितांकडूनच मुहूर्त काढावा असं गृहप्रवेशमध्ये चांगले मानले जाते. गृहप्रवेश करण्याआधी काही गोष्टी तयार ठेवा. पहिलं, घर पूर्णपणे स्वच्छ असावे. दुसरे, दरवाज्यावर तोरण लावा. आंब्याचे पानांचे तोरण लावली तर खूपच छान. तिसरे, रांगोळी काढा. चौथे, गंगाजल शिंपडा. आणि पाचवे, घरात प्रथम दिवा लावा. या गोष्टींमुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते. गृहप्रवेश करताना मुख्य दरवाजाची पूजा ही प्रथम केली जाते. गृहप्रवेश करताना सर्वात आधी मुख्य दरवाजाची पूजा केली जाते, कारण हा दरवाजा म्हणजे घरात येणाऱ्या ऊर्जा आणि संधींचा प्रवेशद्वार मानला जातो. घराच्या उंबरठ्यावर आणि दरवाजाच्या दोन्ही बाजूंना हळद आणि कुंकू लावलं जाते. हळद ही पवित्रता आणि शुभतेचे प्रतीक आहे, तर कुंकू सौभाग्य आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानलं जातं. यामुळे घरात चांगल्या शक्तींचं स्वागत होतं. यानंतर दरवाजासमोर नारळ फोडला जातो. नारळ फोडणं म्हणजे अहंकाराचा त्याग करून देवाच्या कृपेने नवीन सुरुवात करणं असा त्यामागचा अर्थ आहे. तसेच नारळ शुभ मानला जातो आणि तो फोडल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते असा समज आहे. पूजेच्या वेळी दरवाजावर फुलांचं तोरण लावलेलं असेल तर ते आणखी शुभ मानलं जातं. काही ठिकाणी यावेळी छोटा दिवा देखील लावतात, ज्यामुळे घरात प्रकाश आणि सकारात्मक ऊर्जा कायम राहते. अशा प्रकारे मुख्य दरवाजाची पूजा करूनच घरात प्रवेश केल्यास नवीन घरात सुख, शांती आणि समृद्धी येते अशी श्रद्धा आहे. तसेच मुख्य दरवाजावर स्वस्तिकचं चिन्ह काढणं ही खूप शुभ मानलं जाते. तसंच गृहप्रवेश करताना कलश हातात घेऊनच प्रवेश करायचा. गृहप्रवेशाच्या वेळी कलश प्रवेश खूप शुभ मानला जातो. पाण्याने भरलेला कलश हा समृद्धी, शांती आणि जीवनाचं प्रतीक आहे. त्या कलशावर नारळ ठेवला जातो आणि त्यावर स्वस्तिकचं चिन्ह काढलं जातं आणि आंब्याची पाने लावली जातात. हे सर्व सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी केलं जातं. घरातील गृहलक्ष्मी म्हणजे स्त्री उजव्या पायाने घरात प्रवेश करत हा कलश आत घेऊन जाते. याचा अर्थ असा की घरात लक्ष्मीचा प्रवेश होत आहे आणि घरात सुख, समृद्धी येणार आहे. घरात प्रवेश केल्यानंतर किचनमध्ये दूध उकळलं जातं. दूध उकळताना ते वर येऊन बाहेर सांडते. हे जाणीवपूर्वक होऊ दिलं जाते. याचा अर्थ असा की घरात धन, आनंद आणि भरभराट कधीच कमी पडणार नाही. ही एक सकारात्मक आणि शुभ सुरुवात मानली जाते. त्यानंतर गणपती पूजा. गृहप्रवेशात सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा केली जाते, कारण गणपती हे विघ्नहर्ता आहेत, म्हणजेच ते सर्व अडथळे दूर करतात. गणपती बाप्पांची पूजा केल्याने घरात शांतता, बुद्धी आणि शुभ कार्याची सुरुवात होते. त्यामुळे कोणताही नवा उपक्रम सुरू करताना गणपती पूजन करणं अत्यंत आवश्यक मानलं जातं. वास्तुपूजेमध्ये घराच्या प्रत्येक कोपऱ्यातील ऊर्जा संतुलित करण्याचा प्रयत्न केला जातो. वास्तुदेवतेची पूजा करून घरात सकारात्मक शक्तींचं स्वागत केले जाते. पूजेच्या वेळी शांती मंत्र म्हटले जातात आणि काही ठिकाणी गंगाजल शिंपडून घर शुद्ध केले जाते. यामुळे घरात सुख, शांती, आरोग्य आणि स्थिरता टिकून राहते असा विश्वास आहे. त्यानंतर हवन केले जाते. हवन म्हणजे अग्नीच्या साक्षीने केलेली पूजा. यामध्ये पवित्र मंत्रांच्या उच्चारासह हवन कुंडात आहुती दिली जाते. हवनातून निघणारा धूर आणि ऊर्जा घरातील नकारात्मकता दूर करून वातावरण शुद्ध करतो.
यामुळे घरात सकारात्मक कंपन म्हणजे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स निर्माण होतात आणि एक शांत पवित्र वातावरण तयार होते. मित्रांनो, या सर्व विधींचा उद्देश एकच आहे, नवीन घरात सकारात्मक ऊर्जा, सुख आणि समृद्धी. तर मित्रांनो, वळूयात आपल्या दुसऱ्या पॉईंटकडे. तर गृहप्रवेश हा शुभ प्रसंग असतो, त्यामुळे काही गोष्टी टाळणं खूप महत्त्वाचे मानले जाते. चला प्रत्येक मुद्दा थोडक्यात समजून घेऊ. नंबर 1, रिकाम्या घरात प्रवेश करू नका. पूर्णपणे रिकाम्या घरात थेट प्रवेश करणं अशुभ मानलं जातं. घरात प्रवेश करताना देवाची मूर्ती, तांदूळ, पाणी भरलेला कलश किंवा काहीतरी शुभ वस्तू आधी घेऊन जाणं चांगलं मानलं जाते. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. गृहप्रवेश रात्री करू नका. नंबर 2, रात्रीचा काळ शांत आणि निष्क्रिय ऊर्जा दर्शवतो, त्यामुळे गृहप्रवेश रात्री टाळावा असं मानलं जातं. नंबर 3, तुटलेल्या वस्तू घेऊन जाऊ नका. तुटलेल्या वस्तू खराब असतात आणि ते अशुभ आहे असं मानले जाते. नंबर 4, गृहप्रवेशाच्या दिवशी घरात आनंद, शांतता आणि सकारात्मक वातावरण असणं खूप महत्त्वाचं आहे. रडणे किंवा भांडण झाल्यास त्याचा नकारात्मक परिणाम घराच्या वातावरणात होतो असं मानलं जाते. म्हणून त्या दिवशी सर्वांनी आनंदी राहावं, रडणं किंवा भांडण टाळावं. नंबर 5, पूजा न करता घरात राहणं किंवा झोपणं टाळावं, कारण पूजा केल्याने घर शुद्ध आणि पवित्र केले जाते. म्हणून आधी सर्व विधी करूनच घरात राहायला सुरुवात करावी. मित्रांनो, या छोट्या चुका टाळल्या तरच तुमचा गृहप्रवेश खऱ्या अर्थाने शुभ आणि यशस्वी होईल. घराच्या ईशान्य कोपऱ्यात देवघर ठेवा. दररोज सकाळी सूर्यप्रकाश येऊ द्या. सुगंधी अगरबत्ती वापरा. ही खूप विशेष टिप्स आहे. तर मित्रांनो, गृहप्रवेश हा फक्त एक कार्यक्रम नाही, तो आपल्या आयुष्याची नवी सुरुवात आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशाच धार्मिक आणि वास्तुविषयक माहितींसाठी आपल्या चॅनलसोबत जोडलेले राहा. भेटूया पुन्हाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. कमेंटमध्ये जय महालक्ष्मी नक्की लिहा.